नमस्ते. रसिका हो, नाताळ आहे म्हटल्यावर सोशल मीडिया सुद्धा त्याच्यासोबत रिलेटेड अशा पोस्टने भरलेले आहे. अशातच मी एक रॅन्डम अशी पोस्ट पाहिली, जी तसं तर दरवर्षीच पाहायला मिळते. पण यंदा त्या छोट्या गोष्टीमागे दडलेला थोडासा मोठा अर्थ उलगडावासा वाटतो. ती पोस्ट म्हणजे नाताळाची टोपी आणि शिवरायांचा जिरेटोप. एकाच फ्रेममध्ये बसवून आपल्या मुलांना जिरेटोपाचे महत्त्व सांगा, नाताळाचे नाही, असे सांगणारी होती. पाहायला गेलं तर संदेश नक्कीच योग्य आहे. पण दोन भिन्न गोष्टींची तुलना करणे आणि एक धार्मिक वाद निर्माण करणे हे खरंच योग्य आहे? हिंदूच्या हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक ग्रंथात असे नमूद केलेले नाही की आपण इतर धर्मांचा अनादर करावा. किंबहुना स्वतः शिवरायांची ही शिकवण आहे की स्वतःच्या धर्माचे रक्षण करत असताना इतरांच्या धर्माचा सुद्धा आपण मान ठेवावा. पण हा झाला धार्मिक मुद्दा. हसण्यासारखी बाब तर ही आहे की अशा पोस्ट करणारी तरुणाई किंवा अशा पोस्टला भरभरून प्रतिसाद देणारी तरुणाई आणि धर्माच्या नावाखाली आम्ही नाताळ मानत नाही असे बोलणारे लोक 31 डिसेंबरच्या रात्री हिंदू नसतात का? टेक्निकली तर ते हिंदूंचे नवे वर्ष नसतेच ना. तरी सुद्धा नशीच्या आहारी जाऊन रात्रभर धिंगाणा घालणे भारतात सुद्धा पाहायला मिळते. बरं तेही सोडा. मदर्स डे, फादर्स डेचे स्टेटस टाकताना आपण ख्रिश्चन नाही हा विचार कोणी करतं का? किंवा दरवर्षी व्हॅलेंटाईन्स डेला पार्ट्या करणारी आजची तरुणाई विसरते का की हा आपला सण नाही? म्हणजे हे तर असंच झालं की वाटेल तेव्हा एन्जॉय करा, वाटेल तेव्हा नावं ठेवा आणि कारण मात्र हिंदुत्वाचे द्या. माणूस माणूस म्हणून जगायचं तर विसरलाच आहे. पण हिंदू या शब्दाचा वापर सुद्धा प्रत्येकाच्या सोयीनुसार होत आहे. चुकीच्या विचारांना प्रोत्साहन देण्याचे काम सोशल मीडिया नाही करत हो. ते तर वापरणाऱ्याच्या एका क्लिकमुळे होतं. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि कोणत्याही पोस्टला प्रतिसाद देण्याआधी केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून नाही, तर सकारात्मक, नकारात्मक या साऱ्याचा सारासार विचार करून आपण कोणत्याही पोस्ट बाबतीत प्रतिक्रिया द्यायला हवी. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.